ही बघा भट्टीतली नानकटाई बघा, भट्टीतून आणलीत भाजून. आता ही नानकटाई बघा आणि ती नानकटाई बघा घरी केलेली. ही घरीच बनवली, फक्त भट्टीत भाजायला नेलेली बघा. 1.5 किलो झाली, 1.5 किलो. मोठे मोठे केले, 2-2.5 किलो झाले असतील, पण मोठे मोठे केले त्यामुळे कमी झाले. हे बघा गाईच, आहे ना डालडा, तो मी गरम करून घेते आणि हे माझी बिस्किटाची तयारी. तर तुम्हाला ना मी किस्सा सांगते माझ्या बिस्किटांचा. स्टार्टिंगला मी बिस्किटं बनवली तर त्याचा तुम्हाला व्हिडिओ करता करताना बिस्किटांचं सारण मळता मळताना तुम्हाला मी याचा किस्सा सांगते. तर हे बघा हे मेल्ट झाले. तर हे बघा मी बेसन चाळून घेते. 2 वाट्या घेतल्या, 2 वाट्या नाही अजून टाकते, ही 3री वाटी. तर हे बघा मी बेसन ना, सॉरी बेसन नाही मैदाना मी चाळून घेते. तर हे बघा आपल्या 3 वाट्या झाल्या आणि ही 1 वाटी आणि ही 1 वाटी, अशा 2 एकूण मी या 5 वाट्या घेतल्या. 5 वाट्या मी मैदा घेतला. तर गाईस तुम्हाला मी सांगते माझ्या बिस्किटांचा किस्सा. तर असंच मी प्रमाणमध्येच मैदा प्लस बेसन रवा असंच मी सगळं ना प्रमाणमध्ये घेतलं. माझी बिस्किटं मी घेतली करायला, पण असं सगळं प्रमाणमध्ये घेतलं. तर त्याचं झालं काय तुम्हाला सांगते बघा. तर हे 5 वाट्या मी मैदा घेतलाय. तुम्हाला मी स्टोरी सांगत जाते, तुम्ही ऐकत जावा. तर हे बघा 5 वाट्या हे घेऊन मैदा घेतला आणि हा बघा हा छोटी वाटी अर्धी आम्ही रवा घेतला आणि रव्याच्या थोडा जास्त वाटी बघा मोठी हा बेसन घेतलाय. तर काय झालं गाईच, असंच मी सगळं प्रमाणशीर घेत गेल्या, सगळं प्रमाणात घेतलं मी सामान. आणि हे तुम्हाला मी सांगू आयडिया, हे ना मी कोणीतरी त्यांची व्हिडिओ बघूनच मी हे प्रमाण घेऊन बनवत होते. मला हसायला येते. आणि घी सुद्धा मी ते आता मी हा घी मेल्ट केलाय ना, असा नव्हता केला, तसाच घेतलेला आणि त्याच्यात मी साखर मिक्स केलेली. तर त्याचं काय सांगू तुम्हाला काय. तर हे बघा हे आता मी हे ना असं मस्त ना मिक्स केलं सगळं आपलं. हे बघा बेसन मैदा आणि रवा मिक्स केलं. तर आता आपल्याला घ्यायचे पिठी साखर. तर हे बघा पिठी साखर मी चाळून घेतली. तरी एवढी नाही घेणार, ह्याला बघू किती लागते ते. तरी बघा ही झाली 1 वाटी, ही झाली 2 वाट्या आणि ह्या झाल्या हे बघा 3 वाट्या झाल्या. तर आता आपल्याला 3 वाट्या घेतल्या. तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. तर ही होतील जवळजवळ 2-2.5 किलो बिस्किट होतील. परात भरला बघा, पिठान किती परात भरलाय बघा. हे बघा एवढं आपण सगळं ह्याच्यात ना असं मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यात टाकूया इलायची पावडर. त्याला ही इलायची पावडर टाकली. आणि ही बघा बेकिंग पावडर. तर हा मी 1 चमचा बेकिंग पावडर टाकते. हा बघा 1 चमचा. हा बघा 1 चमचा मी बेकिंग पावडर. असंच ना गाईज मी सगळं जशी ती व्हिडिओमध्ये सांगत होती ना तसं असं सगळं प्रमाणशीर घेऊन मी टाकत होतो. तर झालं काय तिथे ते सगळं केलं मिक्स. आणि
चला म्हटलं आता बिस्किट करूया. तर बिस्किटाचं पीठ वगैरे पण व्यवस्थित झालं. तुम्हाला मी दाखवते पीठ कसं झालं ते. तर हे बघा बिस्किटांचं पीठ वगैरे व्यवस्थित झालं. हे बघा अशी बिस्किट वगैरे व्यवस्थित केली, व्यवस्थित सगळं झालं. तर त्याचं झालं काय, सगळं झालं खरं व्यवस्थित. तर बघा सगळं झालं खरं व्यवस्थित. आता बिस्किट करायची पाळी आली. तर म्हटलं आता बिस्किट आपण काय करूया. तर बेकरीवर न नेता बोल आपण घरी ट्राय करूया. तर नवीन हे आपलं मायक्रोवेव्ह पण नवीन आणलेलं आहे. तर म्हटलं त्याच्यात आपण ट्राय करूया. असं ते. तर तिने सांगितलेलं व्हिडिओमध्ये 180 डिग्री टेम्परेचर ठेवायचं. तसं ठेवलं. प्लस सांगितलं 10 मिनिटं ठेवायची. 10 मिनिटं ठेवली आणि नंतर 10 मिनिटं ठेवली. नंतर ना वास सुटला. अरे वा म्हटलं किती छान वास सुटलाय. अरे वा आपली बिस्किट झाली वाटतं. काय सांगू तुम्हाला बिस्किटांची तर. तर तुम्हाला सांगते गाईज, हे पीठ मळता तुम्हाला सांगते बिस्किटांची तरा काय झाली ती. तर बघा आपला डालडा गरम केलेला, पूर्ण तेल केला. तर हा ह्याच्यात आपण पिठात टाकून घेऊया. थंड केला आम्ही. तर आपल्याला जसं लागेल ना तसं ह्याच्यात टाकूया आणि मस्त ना पीठ असं मळून घेऊया आपण. हे बघितलेत का मायक्रोवेव्ह मधली बिस्किट कशी करपून निघाली. जिने सांगितली ना व्हिडिओ, तिची व्हिडिओ बघूनच मी ही केली. आता माझं एवढं रवा, घी, परत पिठी साखर, बेसन सगळं साहित्य त्याच्यात टाकलेलं गेलं का नाही फुकट. बघा तुम्हीच बघा मायक्रोवेव्ह मधली बिस्किट आणि जिने सांगितलं तिच्याप्रमाणे मी व्हिडिओ काढले. तरी बघा बघू शकताय तुम्ही बिस्किट. आता या बिस्किटांचं मी काय करू सांगा. तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला या बिस्किटांचं मी काय करू ते. आता फेकावीच लागणार ना ही बिस्किट. मायक्रोवेव्ह मधली बिस्किट झालीत मस्त, पण कडक कडक नुसती करपली. तर एवढी कडक झाली ना, तुम्हाला मी खाऊन दाखवते. थांबा एक बिस्किट. हे बघा हे बिस्किट आहे ना, बघा आई टेस्टी लागतात नसतो. पण या बिस्किटांची अशी गत. तर ही स्टोरी आहे बिस्किटांची. तुम्हाला मी किस्सा बोलले ना सांगणार, तो हा किस्सा. म्हणजे आताची बिस्किट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर आता आपण बिस्किट वळायला घेतली आहे. मला पण तोंड घ्या मध्ये मध्ये. तरी बघा ही बिस्किट बघा कशी मस्त. आता आपण अशी ही तर गाईस सांगते तुम्हाला, ही बिस्किट ना मी मायक्रोवेव्ह मध्ये नाही करणार आहे. ही नेणार आहे बेकरीत. तर मायक्रोवेव्ह मधली तुम्हाला मी बिस्किट दाखवू. ते नाही ते माझ्याकडे गेलं ते चॉकलेट काढणार मग परत आता